नॉन स्ट्रायकिंग एंडवर रवी. राऊंड द विकेट पहिला चेंडू हातात. अवांतर धावेने संघाचा श्री गणेश होतो. गोलंदाज गणू पुन्हा एकदा सज्ज होतो स्ट्रायकिंग एंडवर चेतन. इथे मात्र फुलून प्लेस करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क. एकने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 2. पहिलं षटक प्रगतीपथावर गोलंदाज गणूचा केला वापर. धावा झाल्या धावफलकावरती 2. मॅच मैदानामध्ये सुरुवाती म्हणजेच रणवीर 11 आणि त्यांना फाईट करतो तो संघ आहे अमेय 11. बॅटिंग करणारा रणवीर 11. टॉस गमावल्यानंतर इथे मात्र प्रथम फलंदाजी करायची आहे. आतापर्यंत 1 चेंडूमध्ये 2 धावा एकवटला. स्ट्रायकिंग एंडवर रवी. गोलंदाज गणू पुन्हा एकदा सज्ज होतो राऊंड द विकेटने. इथे मात्र हलक्या हाताने प्लेस करत असताना प्रोटेक्शन. इथे मात्र एकने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 3. 2 चेंडू झाले. धावा धावफलकावरती 3. इथे मात्र पंचाने 9 चेंडू घोषित केला. मिळेल ती अवांतर धाव. अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 4. 2 चेंडू झालेत. धावा धावफलकावरती 4. गोलंदाज गणूचा वापर केला. गणू थोडासा गोलंदाज गणू पुन्हा एकदा सजवली. इथे मात्र हलक्या हाताने प्लेस करत असताना प्रोटेक्शन तिथे मात्र दिलंय. मिळेल ती फक्त एकच धाव. चांगला चेंडू तितकं दर्जेदार बॉटम हँडचं ताकद आपल्याला पाहायला मिळाली. मिळेल ती फक्त एकच धाव. एकने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 5. इथे मात्र पुढे सरसाव. योग्य टप्पावर पोहोचले होते. आक्रमण 6. 4 चेंडू झाले. धावा धावफलकावरती 6. इथे मात्र हलक्या हाताने 5 चेंडू झाले. धावा धावफलकावरती. आता मात्र वेगाने पुढे सरकत असताना इन डबल फिगर 10. चांगली सुरुवात. गोलंदाज गणू आपल्या षटकातील शेवटचा चेंडू. फुलटॉस चेंडू. बिनबाद 11ची सुरुवात. टीम बॅटिंग करत असताना रणवीर 11 अडिवली संघाशी. गोलंदाज गौतमचा वापर केला. पहिल्या षटकामध्ये 11 धावा एकवटलात. चांगली सुरुवात. 4 षटकांचे मॅच. 4 फ्रेश गोलंदाज वापरणं गरजेचं. इथे मात्र टॅपच्या मध्ये खेळ काढल्या. क्षेत्ररक्षक तिथे मात्र आहे. मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला येत असताना पण मिळेल ती एक धाव. एकने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 12. दुसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज गौतमचा केला वापर. धावा झाल्या धावफलकावरती 12. आता मात्र सामोरे जाईल सलामीला आलेला रवी आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडवर. इथे मात्र लाईन पाहावी लागेल. पंच दोन्ही हात समांतर करतात. व्हाईट बॉल. एकने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 13. दुसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज आतापर्यंत 1 चेंडू फेकला. धावा झाल्या धावफलकावरती 13. इथे मात्र बॅट अँड पॅड मध्ये चेंडू होता. टॅपच्या मध्ये खेळून काढला.
एक धाव इथं मात्र तोपर्यंत कंप्लीट. एकने धाव फलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 14. मॅच मैदानामध्ये सुरू आहे. रणवीर 11 विपक्ष अमय 11. स्वर्गीय प्रकाश मते प्रतिष्ठान. स्पर्धेची उद्घाटन मॅच मैदानामध्ये रंगत असताना पहिला डाव गोलंदाजी करत असताना अमय 11 संघ आतापर्यंत दुसऱ्या षटकातील 2 चेंडू म्हणजे 14. इथे मात्र बॅट अँड पॅड मध्ये चेंडू होता. चांगली बातमी टीम रणवीर 11 साठी. निर्धाव चेंडूचे होते सांगता. धावा झाल्या धाफलकावरती 14. 3 चेंडू झाले. चांगली गोलंदाजी गौतमची आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये गणूने थोडंसं निराश केलं. एक्स्ट्राच्या धावा देखील खर्च केल्या. त्या षटकामध्ये एक चौकार देखील ठोकला होता चेतनने. या षटकात चांगली गोलंदाजी आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतो. इथे मात्र बॉल बॅक ड्राईव्ह आणि इथे मात्र थोडासा लेझीनेस हलगर्जीपणा आपल्याला पाहायला मिळाला. टॅपच्या मध्ये घेऊन काढला आणि मिळतात आता 4 धावा. 4 ने धाव फलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 18. चांगली गोलंदाजी होत असताना इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून चूक होत्या. धावा झाल्या धाव फलकावरती 18. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे. 4 षटकांची ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. 6 संघांचा समावेश आजच्या दिवसामध्ये. स्वर्गीय प्रकाश मते प्रतिष्ठान ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र चांगला स्ट्रोक. इथे मात्र चांगला चेंडू. गती कमी केली पूर्णपणे. चांगली सुरुवात. आघाडीचे दोन्ही फलंदाज इथे मात्र चांगली सुरुवात करून देतात. प्रत्येकी चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वी देखील होतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. यानंतरची मॅच असेल ती म्हणजेच वाडा बॉल आणि त्यांना फाईट करेल संघ आहे विघ्नहर्ता कोपर. तर दोन्ही संघांना या इनिंग ब्रेक मध्ये नक्कीच आपला टॉस केला जाईल. गोलंदाज प्रणेशचा वापर केला तिसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंग एंडवर आघाडीला आलेला चेतन. चांगला चेंडू. चांगला चेंडू. ब्रेक थ्रू. धावा दाखवण्यावरती 19 चेतन. प्रत्येक चेंडूवरती साहिल. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती चौकाराने स्वतः 23. इथे मात्र पुन्हा एकदा बॅकिंग साठी खेळाडू आहेत. मिळेल ती एक धाव. 1 ने धाव फलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 24. गोलंदाज प्रणेश पुन्हा एकदा सज्ज होतो. षटकातील 4था चेंडू.
टॅपच्या मध्ये घेऊन काढला क्षेत्ररक्षक तिथे मात्र आहेत, मिळेल ती फक्त एकच धाव. एकने धावफलक पुढे सरकेल, धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 25. 4 चेंडू झाले, धावा धावफलकावरती 25. इथे मात्र चांगला स्ट्रोक. 26 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र लाईन पाहावी लागेल. योग्य टप्पावर गोलंदाजी षटक आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या डावापासून चांगली बॅटिंग करून झालाय समाप्त. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 26. धावा झाल्या धावफलकावरती 26. शेवटच्या षटकात गणेशचा वापर केलाय. पहिला रणवीर 11 अडिवली संघाला 26 या धावसंख्येवरती. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो, रणजित येतो. स्लॉगरचं षटक घेऊन गणेशचा वापर केला. पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज इथे मात्र बाद झाला. षटकातील दुसरा चेंडू. चौथं षटक प्रगतीपथावर. स्ट्रायकिंग एंडवर नवीन आलेला फलंदाज रणजित आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र विषयमध्ये घेऊन काढला, पुढे सरसावला, टापच्या मध्येतून घेऊन काढला. मिळेल ती फक्त एक धाव. एकने धावफलक पुढे सरकेल, धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 27. चौथं षटक प्रगतीपथावर, धावा धावफलकावरती 27. इथे मात्र लाईन पाहावी लागेल. अवांतर धाव. धावसंख्या एकने पुढे सरकेल, 28 ही धावसंख्या. गोलंदाज पुन्हा एकदा गणेश. इथे मात्र अर्धा विकेट वरती चेंडू हातात आणि फलंदाज इथे मात्र बाद होईल. अजून एक धक्का लागतो. स्लॉगोच्या षटकामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न रणवीर 11 अडिवली संघाचा, पण एकाही फलंदाजाला हे कोडं सोडवता येत नाही. या गणेश चांगली गोलंदाजी करतो. तीन चेंडू झालेत आतापर्यंत. राऊंड विकेटने गणेश. इथे मात्र पुढे सरसावत असताना विशेप मध्ये घेऊन काढला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहेत. मिड ऑफला उचलून फेकी करतील, तोपर्यंत मिळेल ती फक्त एक धाव. एकने धावफलक पुढे सरकेल, धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 29. 29. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. स्लॉगोरच्या षटकामध्ये, ज्याला हाणामारीचं षटक म्हटलं जातं, त्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र पुढे सरसावत असताना चांगला स्ट्रोक, कंप्लीट एकच धावेवर समाधान इथे मात्र मानावं लागतं. धावा झाल्या धावफलकावरती 30. अजूनही षटकातील 1 चेंडू शिल्लक आहेत. किती धावांचं टार्गेट इथे मात्र उभं करेल टीम रणवीर 11. षटकातील शेवटचा चेंडू. धावा धावफलकावरती 30. 3 गड्यांच्या मोबदल्यात किती धावांचं टार्गेट इथे मात्र उभं करेल. टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करावी लागते टीम रणवीर 11 अडवली संघाला. षटकातील शेवटचा चेंडू गणेश बॉलिंग ट्रॅकवरती. इथे मात्र पुढे सरसावत असताना चांगलं क्षेत्ररक्षण, स्ट्रायकिंग एंडला फेकी, ॲक्युरेट. अमया 11 संघासमोर 31चं 31चं टार्गेट. चेसिंग ही कंपल्सरी असेल, याकडे देखील लक्ष असू द्यात. आणि पुढची मॅच वाडा बॉईज आणि त्यांना फाईट करेल तो म्हणजेच विघ्नहर्ता कोपर. तर दोन्ही संघांचा संघनायक टॉस साठी रिपोर्टिंग करा.
हॅलो हॅलो हॅलो. हे बघ, बरोबर आहे का? हॅलो हॅलो. टार्गेट आहे ते म्हणजेच 31 इथे मात्र आपण टॉस करून घेऊया. वाडा बॉईज आणि त्यांना फाईट करेल तो म्हणजेच विघ्नहर्ता कोपर. टार्गेट 31 आहे. सलग 3 चौकार जर इथे मात्र ठोकले तर सलग 3 चौकार जर इथे मात्र ठोकले तर 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल स्वर्गीय किशोर भोईर स्मरणार्थ. आणि हॅट्रिक जरी संपादन केली तरी देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. टॉस इथे मात्र झाला आणि टॉस बॉक्स मधून माहिती येते ती म्हणजे टॉस जिंकला वाडा बॉईज संघाने. दुसऱ्या डावाला होते टार्गेट 31 आहे आणि पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला. आघात चौकाराने केलाय. गौतम आणि प्रणेश ही आघाडीची जोडी. गोलंदाज रणजित पुन्हा एकदा सज्ज होतो. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज गौतम. त्याच्या बॅट मधून चौकार देखील आला. इथे मात्र टॅपच्या माध्यमातून धावा फलकावरती 8. टार्गेट 31 आहे. पहिल्या 2 चेंडूवरती समाचार. गोलंदाज रणजित. रणजित सारख्या गोलंदाज इथे मात्र समाचार घेतला. राऊंड द विकेट रणजित. स्ट्रायकिंग एंडवर गौतम. इथे मात्र पुन्हा एकदा टाप करण्याचा प्रयत्न होता. आता मात्र प्ले डाऊन होत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. पहिला फलंदाज गौतमचा पण वार पाहिला आणि तिसऱ्या चेंडूवरती पलटवार रणजितचा. धावा फलकावरती नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होतोय. विष्णू आपल्याला पाहायला मिळतो. टार्गेट 31 आहे. पहिल्या 2 चेंडूवरती चौकार ठोकले होते. आता मात्र शांत पवित्र घेतला असता तरी देखील चांगलं स्कोर कार्ड चांगल्या स्थितीमध्ये होता. पण प्रहार चालू ठेवण्याचा प्रयत्न होता. दबाव टाकण्याचा प्रयत्न होता फलंदाज गौतमचा. त्यामध्ये अपयश. नवीन फलंदाज विष्णू ज्याने पहिल्या डावामध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं होतं. आता मात्र लाईन पाहावी लागेल. पंच दोन्ही आज समांतर करतात. व्हाईट बॉल. धावा फलकावरती 9. चेंडू झाले 3. षटकातील 4था चेंडू. गोलंदाज रणजित. स्ट्रायकिंग एंडवर विष्णू. इथे मात्र बॉल बॅक ड्राईव्ह. चांगलं स्वतःच्या फॉलो मध्ये क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडूची सांगता. 4 चेंडू झाले. धावा फलकावरती 9. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज विष्णू. इथे मात्र लॉंग दी कार्पेट घेऊन काढल्या क्षेत्ररक्षक तिथे मात्र आहेत. मिळेल ती 1 धाव. 1ने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळते. इन डबल फिगर 10 ही धावसंख्या. टार्गेट 31 आहे. 5 चेंडू झाले. धावा फलकावरती 10. एका गड्याच्या मोदलात बॅटिंग करत असताना टीम अमय 11 या संघाची आपल्याला पाहायला मिळते. षटकातील शेवटचा चेंडू. स्ट्रायकिंग एंडवर प्रणेश. इथे मात्र थांबून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. चांगले यष्टीरक्षक. स्ट्रायकिंग एंडला बॅकिंग साठी खेळाडू नाही. निर्धाव चेंडूची सांगता. षटक झाले समाप्त. धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच 10. एका गड्याच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना टीम अमय 11 संघाशी. या पुढील मॅचचा टॉस देखील झालेला आहे. टॉस जिंकला तो म्हणजे वाडा बॉईज संघाने क्षेत्ररक्षण करण्याचं
निर्णय घेतला आणि आमंत्रण दिलं ते म्हणजेच टीम विघ्नहर्ता कोपर या संघाला. गोलंदाज प्रवीणचा गेला वापर. दुसऱ्या षटकामध्ये धावा फलकावरती 10 आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या डावामध्ये रणवीर 11 संघाच्या 11 होत्या. त्या कंपॅरिझन मध्ये चांगली सुरुवात. इथे मात्र पहिला चेंडू टापच्या मध्ये घेऊन काढण्याचा प्रयत्न. हलकीशी बॅटची गडा चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. मिळेल ती एक धाव. एकने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 11 ही धावसंख्या. इथे मात्र चांगला चेंडू ऑफ स्टंप पासून दूर पिचिंग करतात. शरीरापासून दूर अवे फ्रॉम द बॉडी. आमंत्रण दिलं होतं स्वीकारलं देखील होतं पण चेंडूनी बॅटचा कोणताही संपर्क होत नाही. या निर्धाव चेंडूची सांगता. धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच 11. एका गड्याच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना टीम अमय 11 संघाची चांगली गोलंदाजी आतापर्यंत या षटकामध्ये पाहायला मिळते ती म्हणजेच प्रवीणची. राऊंड विकेटने गोलंदाज पुन्हा एकदा प्रवीण सज्ज होतो. इथे मात्र चेंडू आणि बॅटचा हलकासा स्टॅकिंग इनवर डावखुऱ्या हाताचा फलंदाज हरेश येतो. इथे मात्र टॅपच्या मध्ये खेळ काढला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र आहेत. मिळेल ती फक्त एकच धाव. एकने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 12. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये प्रवीणच्या आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू आतापर्यंत हाताळले. धावा फक्त खर्च केल्या 2. एका फलंदाजाला देखील बाद केलाय. स्टॅकिंग इनवर प्राणेश. गोलंदाज प्रवीण पुन्हा एकदा सज्ज होतो. इथे मात्र पुढे सरसावत असताना 20 मध्ये खेळून काढला. एक धाव झाली कंप्लीट. एकच धावेवर समाधान. एकने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 13 ही धावसंख्या. दुसरं षटक प्रगतीपथावर. चांगली गोलंदाजी प्रवीणची कमबॅक करून देत असताना पहिल्या षटकामध्ये आक्रमण आपण पाहिलं आणि दुसऱ्या षटकामध्ये संयम शांत ठेवला. गोलंदाज प्रवीणने चांगली गोलंदाजी मोठ्या फटकांपासून वंचित ठेवला. स्ट्रायकिंग एंडवर हरीश 4थ्या क्रमांकावरती आला. षटकातील शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावा झाल्या धावफलकावरती 13. इथे मात्र विषयमध्ये खेळ काढण्याचा प्रयत्न. बॉल बॅक ड्राईव्ह. पॅकिंग साठी लगेचच खेळाडू येतात. मिळेल ती फक्त एकच धाव. एकने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 ही धावसंख्या. 7ची सरासरी इथे मात्र राखली आहे. टार्गेट 31 आहे. अजूनही करायच्यात 12 चेंडू मध्ये 17 धाव्यांची गरज. माशला कलाटणी देणार षटक हातावतो गोलंदाज प्रवीण. या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या म्हणजे 4. एकही मोठा फटका या षटकामध्ये आला नाहीये. दबाव आपल्याला पाहायला मिळतो. आता पुन्हा एकदा प्रेशर डायव्हर्ट होत असताना अमय 11 टीम वरती 12 चेंडू करायचे 17. जबाबदारी असेल ते म्हणजे आघाडीला आलेला फलंदाज प्रणेश आणि एका बाजूला हरीश. तिसरं षटक घेऊन गोलंदाज निर्णायक षटक घेऊन येतो तो म्हणजे चेतन, ज्याने आघाडीला येत असताना एक चांगली सुरुवात टीम रणवीर 11 अडवली या संघाला मिळवून दिली होती. आता मात्र धावा रोखायच्यात. 12 चेंडू करायच्या 17. टीम बॅटिंग करत असताना अमय 11 संघाला आणि 12 चेंडू मध्ये 17 धावा करण्यापासून रोखायच्या टीम रणवीर 11 अडवली या संघाला. निर्णायक षटक घेऊन गोलंदाज चेतनचा केलाय वापर. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज आहे डावखुऱ्या हाताचा विस्फोटक हरेश. तिसरे षटक प्रगती पथावर. इथे मात्र हलक्या हाताने फक्त लेगलान्स करत असताना मिळेल ती फक्त एक धाव. एकने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 15. टार्गेट 31 आहे अजूनही जिंकण्यासाठी. 11 चेंडू मध्ये 16 धावा करायच्यात.
राऊंड द विकेटने चेतन, स्ट्रायकिंग एंडवर हरेश. इथे मात्र टॅपच्या मध्ये घेऊन काढलाय चेंडू, जाईल डिक्लेअर झोन मध्ये, मिळेल ती फक्त एक धाव, एकने धाव फलक पुढे सरकेल, धावा आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच 16 ही धावसंख्या. तिसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज चेतनचा केला वापर, चांगली गोलंदाजी आतापर्यंत चेतनच्या आपल्याला पाहायला मिळतं. मोठे फटके खेळण्यापासून दूर ठेवला. षटकातील तिसरा चेंडू पुढे सरसावत असताना टॅपच्या मधून घेऊन काढला, अंडरम बॉक्स मध्ये सर्वात सेफ फटका, मिळेल ती फक्त एक धाव, एकने धाव फलक पुढे सरकेल, धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 17. तिसरं षटक प्रगतीपथावर, धावा धाव फलकावरती 17, टार्गेट 31 आहे. जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 14 धावेंची गरज. षटकातील चौथा चेंडू घेऊन गोलंदाज चेतन सज्ज होतो. स्ट्रायकिंग एंडवर आघाडीला आलेला फलंदाज प्रणेश पुढे सरसावत असताना विशेप मध्ये घेऊन काढल्या चेंडू, जाईल डिक्लेअर झोन मध्ये, मिळेल ती एक धाव, एकने धाव फलक पुढे सरकेल, धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 18. निर्णायक षटकामध्ये चांगली गोलंदाजी चेतनची आपल्याला पाहायला मिळते. धावा धाव फलकावरती 18. षटकातील 5वा चेंडू, स्ट्रायकिंग एंडवर प्रणेश. इथे मात्र चांगला स्ट्रोक, स्ट्रायकिंग एंडला फेकी, फलंदाज तिसरा संघाला नशिबाची कुठेतरी खंत. स्ट्रोक दर्जेदार होता, या स्ट्रोक वरती नक्कीच, पण फलंदाज होतो रनआउटच्या स्वरूपात आणि धावा धाव फलकावरती 18 आपल्याला पाहायला मिळते. षटकातील शेवटचा चेंडू, नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो, उजव्या हाताचा रुपेश. षटकातील शेवटचा चेंडू, इथे मात्र थांबून टॅपच्या मध्ये घेऊन काढला, मिळेल ती फक्त एक धाव, षटक झाले समाप्त आणि या षटकात धावा चेतनने फक्त ते म्हणजेच 5. चांगली गोलंदाजी, 2 षटकांखेरीज धावा धाव फलकावरती 14 होत्या, 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती 19, टार्गेट आहे 31. 6 चेंडू करायच्यात 12. टीम बॅटिंग करत असताना अमय 11 टीमला चांगली गोलंदाजी. पहिल्या डावामध्ये हे देखील हेच चित्र पाहायला मिळालं. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा भरपूर आल्या, त्यानंतर कुठेतरी संघर्ष करताना टीम रणवीर 11 अडवली संघ देखील पाहायला मिळाला. आणि आता मात्र देखील दुसऱ्या डावामध्ये अमय 11 संघाने सुरुवात दर्जेदार केली होती. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौका ठोकले होते, त्यानंतर संघ बॅकफुटला. गौतम बाजानंतर कुठेतरी खंत आपल्याला पाहायला मिळते. एकही खेळाडूचा मोठा फटका खेळत नाहीये. जबाबदारी आता मात्र प्रणेश आणि नवीन आलेला फलंदाज रुपेश वरती असेल. 6 चेंडू करायच्यात 12, गोलंदाज भावेशचा केलाय वापर. 6 चेंडू 12 धावा कंपल्सरी करावा लागतील. चेसिंग अँड रेसिंग कंपल्सरी, स्वर्गीय प्रकाश मात्रे प्रतिष्ठान या स्पर्धेचा नियम. 6 चेंडू 12 पुढे सरसावत असताना चांगला एकने धाव पुढे सरकेल, धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 20. समीकरण बदलत आहे. 5 चेंडू आता मात्र करायचे 11, टार्गेट आहे 31. धावा झाल्या धावफलकावरती 20. गोलंदाज भावेश, स्ट्रायकिंग एंडवर प्रणेश. इथे मात्र चांगला चेंडू तितक्याच चांगल्या पद्धतीने ते मात्र खेळून काढला. हलक्या हाताने फक्त प्लेस करत असताना मिळेल ती एक धाव, एकने धावफलक पुढे सरकेल, धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 22. 21 ही धावसंख्या. इथे मात्र लाईन पाहावी लागेल. धावसंख्या अवांतर धावेने पुढे सरकते, धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 22. इथे मात्र लाईन पाहावी लागेल, लाईन पाहावी लागेल. चांगल्या स्थितीमध्ये आहे टीम गोलंदाजी करत असणारे संघ म्हणजेच रणवीर 11 अडवली, पण यावेळी अशा प्रकारची गोलंदाजी कुठेतरी महागात ठरतील. एक्स्ट्राच्या धावा नेहमी महागात ठरतात आणि या चुका कुठेतरी दुरुस्त कराव्या लागतील. यष्टीरक्षक येतात, काहीतरी ट्रॅप रचतात. स्ट्रायकिंग एंडवर रुपेश, धावा धावफलकावरती 23. इथे मात्र
ललचावलं होतं फलंदाजाला. स्क्वेअर कट करण्यासाठी स्वतःला जागा बनवली होती, पण चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता. प्रेशर आता मात्र पुन्हा एकदा टीम अमया 11 संघावरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज भावेश कमबॅक करतो. 3 चेंडू षटकातील चौथा चेंडू घेऊन इथे मात्र डॅपच्या 2 चेंडू 7 धावांची गरज. 2 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावेंची गरज. या चेंडू इथे मात्र व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करूयात ज्यांच्या आवाजाची ओळख युट्यूबच्या क्षेत्रामध्ये भरपूर मोठं नाव, संगीत क्षेत्रामधील जे आमचे सन्माननीय केतनजी पाटील साहेब तिथे मात्र उपस्थित आहेत. दिस सोन्याचा उंगवला हे सुप्रसिद्ध संगीत, त्या संगीताचे गीतकार केतनजी पाटील साहेबांचे मात्र शुभ सन्मान केला जातो व्यासपीठावरती. नीरजजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळ्यामध्ये देखील